हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो खूप दिवसानंतर मी व्लॉग शूट करते, कारण अशी आम्ही गावी गेलो होतो म्हणजे यात्रेनिमित्त. त्यानंतर फक्त 2च व्लॉग आले होते, एक जायचा आणि तिथले 2-3 व्लॉग असे आले होते. त्यानंतर आम्ही काय व्लॉग वगैरे बनवलंच नाही. आलो होतो आम्ही नंतर यात्रेनंतर, पण त्यानंतर 4-5 दिवस इथे राहिलो. इथली आल्यानंतर साफसफाई वगैरे केली, त्याच्या मी काय व्लॉग बनवले नाहीत, कारण आधीच साफसफाईचे व्लॉग मी अपलोड केले होते, त्यामुळे व्लॉग वगैरे बनवले नाही. त्यानंतर मोबाईलचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता, स्टोरेज प्रॉब्लेम, त्यामुळे पण ब्लॉग झाले नाही. सो मी माहेरी गेले होते आणि ते त्यांच्या म्हणजे मुंबईला गेले होते. कारण आम्हाला यूट्यूबसाठी ते मॉनिटाईज झाल्यानंतर स्विफ्ट कोड लागतो, त्यासाठी स्विफ्ट कोड आणायला ते गेले होते. आणि मी माझ्या माहेरी गेले होते कारण माझं बँकेचं काम होतं, बँकेचं. मग 4-5 दिवस माझे तिकडे गेले, 4-5 दिवस यांचे इकडे गेले. आणि स्विफ्ट कोडसोबत जे आमचा फ्लॅट आहे त्यामध्ये टाईल्स बसवायच्या होत्या, त्यासाठी पण ते महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी ते गेले ते. सो त्यांचं ते काम झालं. 4-5 दिवसानंतर माझं काम झाल्यानंतर मी त्याच दिवशी म्हणजे 4 दिवस राहिलो, 5व्या दिवशी मी माहेरून निघाले आणि हे इकडून मुंबईवरून निघाले. योगायोग असा की आम्ही दोघे पण इथल्या स्टँडवर, गावच्या स्टँडवरती भेटलो, सोबतच घरी आलो. घरी आल्यानंतर म्हणजे आमच्या रील्स चालूच होतं त्याच्या, म्हणजे आम्ही शूट वगैरे केलं होतं, त्या रील्स अपलोड होत होत्या, फक्त व्लॉग येत नव्हते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, कारण आम्ही दोघे पण सोबत नव्हतो, त्यामुळे आमचे रील येत नव्हत्या. सो आतापासून रील ब्लॉग येत जाईल. सोबत नव्हतं आणि रीच लगेच डाऊन होते. रीच डाऊन झाली की मग खूप असा प्रॉब्लेम होतो, त्यामुळं थोडेफार का होईना जुने म्हणा आणि नवीन पोस्ट केलेले व्हिडिओ आम्हाला अपलोड करावे लागतात. सो ते करत होते, पण खूप सारे फॉलोअर होते, त्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला, त्याबद्दल थँक्यू. आणि आमचं महत्त्वाचं काम झालेलं आहे, म्हणजे आम्हाला स्विफ्ट कोडसुद्धा भेटलेलं आहे. आता ती नेक्स्ट प्रोसेस काय असेल ते होईल. सो मी फायनली आले आहे, सगळं घर वगैरे सगळं क्लीन केलेले आहे. आणि आज स्पेशल असा आमरस चपातीचा मी बेत करणार आहे. सो चला तर मी दाखवते तुम्हाला. मुंबईवरून येताना ना ह्यांनी आरूची सायकल आणली होती, पण एक असा प्रॉब्लेम झालेला आहे की जे मागून असतं ना ते पुढं करायचं म्हणजे ढकलायचं, तर त्याचा एक रॉडच गायब झालेलं आहे. त्यामुळे सायकल अशी नुसती ठेवलेली आहे. जॉईन केलेली आहे म्हणजे असं चालू शकतो, पण असं पुढं धरून तिला म्हणजे पुढं घेऊन ढकलावं लागते. आणि ते रॉड जर असतं तर मागून ढकललं तर काय वाटणार नव्हतं. सो काही पार्ट्स आम्ही वरती ठेवलेले आहेत आणि काही पार्ट्स असे जॉईन केलेले आहेत. सो आरूची सायकल होती ही, ते घेऊन आले होते. येताना त्यांनी खूप मोठं पोतं आणलं होतं, एक मोटर आणली होती आणि सायकल आणली होती. आणि आज आमरस पुरी करायचा बेत आहे. सो त्यांनी सकाळी म्हणजे दुपारी जाऊन आंबे आणलेत, कारण मी त्यांच्या खूप महाग लागली होती मला आमरस खायचं, त्यासाठी आंबे आणलेत. एकतर मी आधीच कापून खाल्ला, मला आंबे भरपूर आवडतात. सो आज आमरस आहे, सो आमरस बनवणार आहे. आणि आरू झोपलेली आहे, तरी पण तिच्यासाठी मी शिरा बनवून ठेवलेला, कारण आता ती खूप चिडचिड करते. आमचा चहा पण बनवला आणि काळा चहा पितो इथे आल्यावरती. आणि ह्यांचं काय काम झालंय मगापासून मी बघते. काय पाहिजे तुम्हाला? काय हवंय? होय, पकड हवे होते. पहिला नाश्ता करू ना आपण. नाश्ता करू. आरू उठायच्यात नंतर मग लय किरकिर करते ते. आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे खूप साऱ्या कमेंट येत होत्या आम्हाला की आरू बोलत नाही त्यासाठी. सो आणि काही मी रील पण बनवली होती त्यावरती की आरूला दवाखान्यातून वगैरे आणली आहे, असं तसं मी सांगितलं त्या रीलमध्ये. तर काहींच्या कमेंट आल्या होत्या की औषधं सांगा तुम्ही, औषध सांगा. तर ज्या त्या डॉक्टर वेगवेगळे औषध देतात, तरी पण मी दाखवेन तुम्हाला ब्लॉगमध्ये आरूचे औषध काय आहे. आणि बोलले डॉक्टर की आरूला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा तिने ना जीभ अशी टाळायला लावली होती वरती. तर मी विचारलं ह्याला की अशी जीभ का टाळायला लावते ती. तर डॉक्टर बोलले काय नाही, कॉमन असतं ते, असं त्यांनी सांगितलं. रडण्याच्या, बोलण्याच्या, खेळण्याच्या सगळ्या पद्धती वेगळ्या असतात, त्यामुळे पॅरेंट्स लगेच घाबरून जातात की असं का होतंय म्हणून. सो त्यांनी मला नीट सांगितलं, त्यामुळे मी काय आता जबरदस्ती अशी करत नाही की हिने बोललंच पाहिजे, बोलावंच असं काय नाही. जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती मम्मी पप्पा म्हणते, बाबा आजी. त्यामुळं असं मग उलट मी दवाखान्यातून गेल्यापासून एवढं मला भारी वाटतं ना की आपण जे घाबरत होतो की ती बोलत नाही आहे, का बोलत नाही आहे, ते सगळं माझे डाऊट सगळे त्यांनी क्लिअर केले. आणि काहींनी मला कमेंट्स केले त्या औषध दाखव काय काय आहेत. सो मी त्यांना औषधं पण दाखवते. सो गाईज मला त्यांनी ना हे ॲक्टिझेन म्हणून एक औषध दिलेलं आहे, याची प्राईस 800 रुपये. सो म्हणजे यावरती असं काही त्यांनी सांगितलं नाही की हे बोलायचंच औषध आहे म्हणून, काय जीभ वगैरे जड वगैरे झाली असेल तर ती रिकवर होईल
असं ते औषध आहे. आणि सेकंड दिलेले हे आरूसाठी भूकवाढीचं औषध. आता तिची तब्येत खूप किरकोळ झाली होती ना, त्यासाठी हे भूकवाढीचं औषध आहे. जेवणाआधी अर्धा तास द्यायचं आहे. आणि हे औषध एक आहे, हे सकाळी उठलं तिला द्यायचं आहे. अशी 2 भूकवाढीची आणि एक बोलायसाठीचं दिलं आहे, बोलायसाठीच म्हणू शकता आपण, त्यासाठीचं दिलेलं आहे. सो हे औषधे दिलेली आहेत तिला. माझ्या सगळ्या डाऊट्स क्लिअर झाले त्याबद्दल, ती बोलत नाही त्याबद्दल. हे औषधं मी आता तिला रेग्युलर देत आहे, त्यामुळं थोडाफार बदल झालेला आहे तिच्यामध्ये भरपूर. आता ते ओरडते भरपूर, अशी रागवती खूप, म्हणजे असे ॲक्टिव्हिटी तिच्या भरपूर झालेल्या आहेत. आणि मला पण खरंच बरं वाटतं की आपण तिचा दवाखाना केला म्हणून. त्यामुळं सगळे डाऊट क्लिअर झालेत माझे. आणि ह्यांचं काय चाललंय की बाथरूममधला नळ रिपेअर करायचा. मी ह्यांच्या खूप मागं लागते. काढावं लागेल त्याच्यात घाण असेल साफ करायला लागेल. हो का? जेव्हा ती घाण साफ होईल तेव्हा पाणी फास्ट येईल. आता वरती जाऊ टाकीचा लेवल बंद करतो, म्हणजे खोलता येईल. खोललं ना कप्पन वरती पाणी येतं. ठीक आहे. आणि किती उशीर झाले मी वाट बघते पण आरू. सो काय हे नळ साफ करतात तर बघा त्यामध्ये किती घाण निघाली आहे, तेच मला दाखवायला बोलवत होते. सगळे म्हणजे आले काय आतमध्ये सगळे घाण आहेत, क्षार आहेत, सफेद सफेद. ठीक आहे, काढा मग, मी बाकीची तिकडची कामं आवडते. सो गाईज ह्यांचं काम आहे, ह्यांना मी काम लावले, तर ह्यांनी मलाच काम लावले. मला टेरेसवरती जाऊन तो बॉल बंद करायला लावलाय. खूप पाऊस झाला इकडे. किती जोर लावावा लागतोय, मला हालत नाहीये. बंद झाला, मला पडले लागलं माहितीये का, रक्त नाही आलं, लागलं दरवाजा पायाला लागलं. बघत नाही काय नाही, पळत पाहिजे ते. म्हणजे तुम्ही किती किरकिर किरकिर करताय. बाजारात खाऊ ठेवलाय वे. अरे ताप पडतोय माहितीये का. अरे हा बंद केला हा, त्याला असं सरळ केला की चालू पाणी याला टाकीतलं बाहेर. परत मग असं करायचं तिकडं ते फिरत नाहीये मला. असं पकडायचं. आता हे अच्छा हा, ओके हा, ठीक आहे, म्हणजे चालू झालाय. हा फिटर, ओके. जमू होय. काय करते तुला त्यातलं. गाईचं वातावरण बघा ना किती छान झालंय, पाऊस पडून गेलाय तर. तुला फोन नाही बघायचा, मोबाईल नुसतं बघायचा. चहा ठेवलं, चहा प्यायचा. येताना मला मम्मीनं खाऊ दिला होता, ही भाकरवडी आणि सोनपापडी. आणि आधीच इकडं पेढे, भेळ आणि काय अजून, आणि रेवडी वाटतं. सो असं आम्ही नाश्ता करतो रोज, काही ना काय खातो. अरे बाबा गरम आहे. हिला नाश्ता झाला, हिला नाश्ता झाला तरी पण हिला काय ना काय खायला पाहिजेच असते. तर त्यांची खटपट चाललेली आहे. त्यांनी येताना साऊंड सायकल आणि मोटर आणली होती, पण आरू काय लावूनच देत नाही, सारखी मध्ये मध्ये करते. सेम आता पप्पा जशी करतो तशी करायला बघते. निघू लागले कामाला. काय बनवते. आमरस पुरी. पुरी नाही, चपाती. काय चपाती झालं तर आपलं बोलणं. आमरस चपाती भारी लागतं खायलाच, पुरी नाही चांगलं लागत. पुरी खाऊन तर बघा. नाही मला आवडत. काय नाही आवडत. चपाती एकदम बेस्ट लागते. मी ह्यात रवा टाकलाय आता. मग पुरीसाठी रवा टाकतो. कशाला रवा टाकला, कोणाला विचारून टाकला तू. म्हणजे माझ्या मर्जीने मी टाकलं. मला आवडत नाही, मला चपाती पाहिजे बस. याची चपाती तुम्हाला खावी लागत. कशाला टाकायचं. एक टाइम काय होतं तुम्हाला पुरी भाजी, ती पुरी. अरे तेलकट नाही आवडत मला पुऱ्या. चपाती चांगली असते, उलट कमी तेलाची असते. तुम्हाला रोटी दे ना मी करून मग. हा आमरस सोबत रोटी पण खाईल. तिने कंगवानीला टाका बाहेर. हॅलो काय केलं, टाकला तेव्हा टाकला तिने कंगवा खाली. माझा हात खराब आहे तर मी नाही टाकणार. बोलव तुम्ही काढतो ना, थांब पकडे. खराब हात आहे माझा. हँड ग्लोव्स पण टाकलाय.
बाजू इथं आहे ना पूर्ण जाळी बसून घ्यायची आपल्याला, घ्यायची मग काय करते म्हणजे हे सारखं सामान टाकणार नाही खाली. हा तर पुरी चपाती सॉरी चपाती आणि तुम्ही गप्पा बसा काय. चपाती आणि आमरस आपला तयार झालेला आहे. नाही तयार होणार आहे आता. तयार झाला आहे. कधी होईल, किती टाइम लागतो? आओ मग मी तुमच्या पुरत्या पुरी चपाती करते आणि आमच्या पुरत्या पुरी करते. चालेल. बेस्ट, एक नंबर. आरूला पुरी आवडते म्हणून मी पुरी. आरूने कधी पुरी खाल्ली होती का? त्या दिवशी नव्हती खाली पुरी भाजी केली तर. पुरी भाजी वेगळी आली आणि आमरस चपाती वेगळं आलं. पुरी तर वेगळीच आली. आपण चॅलेंज करूया, कोण ती पुरी भाजी खाते का पुरी सॉरी पुरी आमरस खाते का पुरी चपाती खाते बघूया. ठीक आहे चालेल बघू. आता माझं पीठ तर मग झालं असतं आणि तिथं मी आंबे जरा पाण्यात ठेवले. कशाला धुवायला? गरम असतात. काय काय तर एक तास ठेवतात. अरे बांगड्यामध्ये येतात ना काम करू वाटत नाही. मी पुरी देते करून. तुम्ही पुरी करून द्यायचा ना मला? मला नाही येत. खायचं नाही तर हात पण काढून घ्यायचा का? मला येतच नाही तर कुठनं करू. छान म्हणताय. मी थोडाच आंबरस करणार आहे याच्यापुढे. कळलं का? फ्रीज नाही आपल्याकडे, खराब झाला म्हणजे माझं जीव तुटेल. आहे ना आंबे, त्यात काय एवढं? मग खराब मला खराब करायचंच नाही आहे मेन गोष्ट. खराब होऊ देणार नाही मला माहिती आहे, तू पिशवीसारखा आमरस. काय तुम्ही आता आमरस आणि सुक्की भाजीचं काय तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आधी. जाऊ का, आणू का? मग बटाटा आणा. बटाट्याची भाजी आमरस पुरी. पुरी म्हणल्यावर किती चिडताय तुम्ही. बरं ठीक आहे, मी घेऊन येतो. तो पण मी आमरस वगैरे करतो. ठीक आहे. होईल ना? होईल की का? किती दिवस झालं करते? आताशी तर पीठ मळून झाले, त्यानंतर आपली भांडणं झाली. चपाती की पुरी. चल ते जाऊ दे, लवकर बनव, भूक लागली मला. मला असं काय स्पेशल असं किती भूक लागते ना तुम्हाला? खाऊ वाटतं मला. एवढा आमरस नाही आवडत, पण चपाती गरम गरम चपाती असली ना लय भारी वाटते खायला. पुरी तर किती भारी लागते. पुरी नाही आवडत मला. काय होतंय नवीन ट्राय करायचं ना. रेसिपी दाखवायची मी तुला. रेसिपी काय आहे आमरसची? किती सोपी. आंबे असे मऊ करून घ्यायचे, त्याचा रस काढायचा आणि त्यानंतर ह्याच्या बाजूला ठेवते ना साली, त्या धुवून त्यामध्ये टाकायचे पाणी. एकदाच करायचं, जास्त नाही करायचं. हे कोण काढायचं? हे पुढचं हे काढले ना? काढले. आमच्या नवऱ्याला सगळं माहित असते. आई बनवायची ना घरी, बघितलं? हो आम्ही नाही बघितलं, आम्ही असं शिकलो डायरेक्ट. म्हणून तुला बोललो ते काढले का नाही बघ. आम्ही नाही शिकलो, आम्ही असं शिकलोय. तुम्ही व्हिडिओ बघून करणारे माणसं. आम्ही प्रॅक्टिकल बघितलेलं आहे, प्रॅक्टिकल. मी पण बघितलं आता कशी बनवते ते. मम्मी कशी बनवते ते बघितलं. काय 5 मिनिटाचा आमरस झाला. अजून एक आंबा घ्यायचा ना? नको बस. अरे कमी होईल तो. हो काय? मी थांबा घेते 1-2. आता हे फक्त धुवायचं एक टाइम एका पाण्यात. पाणी टाकूच नको, असं चांगलं वाटतं घट्ट एकदम. नको घट्ट काय, एवढा पण पातळ नाही चांगला लागत, पातळ पाण्यासारखा लागतो. पातळ करू नको जास्त, पाण्यासारखा लागतो. माहिती आहे मला पण घट्टच आवडतो आमरस. मग असंच ठेव ना, पाणी कशाला टाकते? थोडीशी टाकावं लागतं. होतंय का नाही आज? होते ना, पुरी करते. एवढ्या पुऱ्या केल्यात, त्या फ्राय करायच्यात. चपात्या तुम्हाला ठेवलेत ना पीठ? 2 बरं ठीक आहे, 3 4 करते आहेत ना थोडं पण. बरं त्याच्या चपात्या करते, ह्याची पुरी करते आणि तर भजीसाठी केले. भजी केले तुझ्या लाटून आल्या पाहिजे, पुऱ्या असं लाटून आल्या पाहिजे आता. म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून होय. लाटून एवढा टाइम आहे का? आणि तुम्ही आमरस केला. अरे वा, थोडासा देते का प्यायला मला? नंतर खा ना. नंतर कशाला? झाला देते ना थोडासा. नंतर जेवताना एकदम खायचं. थोडासा. नाही आता झालं की तुम्ही नंतर नाव ठेवायचं, असं झालं तसं झालं, त्यापेक्षा ना डायरेक्ट नंतर खा. ठीक आहे. चपाती भजी पण झाले ते करून ठेवलंय, म्हणजे पुऱ्या झाल्या की मग लगेच भजी करेन आणि तुम्हाला चपाती. चालतंय. पुरी पण खाणार मी. केल्यात भरपूर. सो आज माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर पुऱ्या केल्या, त्यांना चपाती केल्या, कांद्याची भजी केलेली आहेत, भात आहे खाली आणि नंतर आंबा. किती भांडी पडलेली आहे त्याची.
थोडंसं बनवायचं असतं पण भांडी जास्त पडते. आलूची खिचडी तयार केली ती. कशी लागते पुरी? कशी लागते? एक पुरी खातीये हातात घेऊन घेऊन. पाऊस पडून गेला तर बाहेरचं वातावरण एवढं छान होतंय ना. काय टाकलं आता? तिला एक वेड लागले. तुम्हाला भूक लागली? तुम्हाला वाढू का जेवण? नुसता घाम आलेला आहे. सगळं काम झालं म्हणजे आता फक्त आलूला चारायचे कारण तिला औषध पाजले त्यामुळे थांबलेली आहे. त्यानंतर मग आम्ही आमचं जेवण घेणार.